उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सकाळी 8:45 निधन झालं आणि या निधनानंतर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। इंटरनेटवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्या चर्चांमधली एक जी चर्चा आहे ती की हा घातपात आहे की अपघात आहे। आणि याच दृष्टीनं आपण आता सगळं जे काही घडलं आहे त्याची एकदा काय काय घडलं आणि कसं घडलं आणि संशय निर्माण करणाऱ्या गोष्टी कुठल्या हे सगळं आपण जाणून घेतो या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर ज्या काही गोष्टी सकाळपासून घडल्या त्याच्यामध्ये ज्या गोष्टींमुळं संशय निर्माण होतोय किंवा ज्या गोष्टी स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी ज्या सांगितल्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यातल्या 5 गोष्टी ज्या आहेत ज्यावरून असं वाटतंय की हा अपघात आहे की घातपात आहे किंवा संशय तयार होतोय आणि जो संशय लोकांनी इंटरनेटवर कमेंट बॉक्समध्ये वर्तवला आहे त्याच्यातल्या 5 गोष्टी मी तुमच्यासमोर आणतोय। पहिली गोष्ट, विमान हवेत 2 ते 3 वेळा घिरट्या घालत होतं, तर हे विमानाने घिरट्या का घातल्या असा प्रश्न लोकांनी तयार केला आहे। दुसरा प्रश्न, घिरट्या घालताना विमानाचा एक वेगळा आवाज येत होता। आता जे प्रत्यक्षदर्शी तिथे आहेत त्यांना अजित पवारांचं विमान कधी येतं, कधी उतरतं आणि अजित पवार कधी जातात याबाबत सगळी माहिती असते। पहिल्यांदा अजित पवारांचं विमान त्या लँडिंग फील्डवर उतरत नव्हतं, तर ही खूप वेळा हे उतरतं, त्याच्यामुळे अजित पवारांच्या विमानाचा आवाज त्यांच्यासाठी नौखा नाही आहे। पण यावेळी अजित पवारांच्या जो विमानाचा आवाज आहे तो वेगळ्या प्रकारचा होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे आणि हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो प्रत्यक्षदर्शींनी समोर मांडला आहे तो मुद्दा म्हणजे विमानानं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र विमानाचं लँडिंग होऊ शकलेलं नाही आहे। जे पायलट आणि को पायलट यांनी 2दा विमानाचं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र विमानाचं लँडिंग होऊ शकलं नाही आणि त्यानंतर हा अपघात घडलाय। त्याच्यामुळं हा तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। चौथा मुद्दा जो नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे तो म्हणजे हे अत्याधुनिक विमान होतं, बिझनेस क्लास विमान होतं आणि एवढं जर अत्याधुनिक विमान होतं, बिझनेस क्लास विमान होतं आणि एक मोठी प्रायव्हेट कंपनी याला ऑपरेट जर करत होती तर या विमानाचं जे काही चेकअप आहे ते चेकअप झालं नाही का, तांत्रिकदृष्ट्या याचं जी पडताळणी होणं गरजेचं होतं ती पडताळणी का झाली नाही असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे। कारण ही कंपनी जी विमान प्रोव्हाइड करते सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला असेल किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना असेल त्यांनी या विमानाची तपासणी का केली नाही असा सवाल उपस्थित होतोय। आणि 5वा प्रश्न तयार होतोय की हे विमान नक्की कुठलं होतं, हे विमान जुनं होतं का आणि या विमानाची क्षमता काय होती आणि सुरक्षेचे उपाय या विमानामध्ये काय काय होते। तर हे सगळे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केलेत। त्याच्यामुळेच आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की दादांचं विमान नक्की कुठलं होतं आणि दादांच्या विमानाचा अपघात कधी झाला आणि कसा झाला। तर आज सकाळपासूनचा जो घटनाक्रम आहे तो मी एकदा पूर्ण सांगतो। अजितदादा जे आहेत ते मुंबईवरनं बारामतीच्या दिशेने त्यांनी उड्डाण घेतलं सकाळी 8:10 8:30 ते 35 दरम्यान ते बारामतीच्या आकाशात होते। 35 मिनिटाला त्यांनी विमानाचं लँडिंग करण्याचा प्रयत्न केला। 10 ते 15 मिनिटं विमान घिरट्या घालत होतं, 2 वेळेस त्यांनी घिरट्या घातल्या आणि 8:45 विमान बारामतीच्या जवळच्याच एका शेतात कोसळलं जिथं विमानातील जे सर्वच्या सर्व लोक आहेत त्यांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची माहिती आहे। तर हे विमान कुठलं होतं हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे। तर या विमानाचं नाव आहे लिअरजेट 45। तर हे आंतरराष्ट्रीय विमान कंपनी जी आहे बोंबार्डियर ही हे विमान ऑपरेट करते आणि या विमानाची क्षमता आहे 8 ते 9 प्रवासी या विमानात प्रवास करू शकतात। अजितदादांसोबत पायलट, को पायलट, याशिवाय फ्लाईट अटेंडंट, अजितदादांचे PA आणि अजितदादा एवढे लोक प्रवास करत होते आणि विमान अपघात इतका भीषण होता की याच्यामध्ये कुणीही वाचू शकलेलं नाही। जे प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली त्याच्यानुसार विमान आदळल्यानंतर त्याच्या सलग स्फोटांची मालिका झाली, 5 ते 6 स्फोट झाले आणि या स्फोटांच्या मालिकेमुळं जे प्रत्यक्षदर्शी आहेत, जे स्थानिक बारामतीचे नागरिक आहेत ते तिथे पोहोचू शकले नाहीत, त्यांना जवळ जाताही आलं नाही आहे। हे जे विमान हे 534 मैल प्रति तास हवेत उडतं। त्याच्यामुळं तुम्ही विचार करा मुंबई ते बारामती हे जे अंतर आहे हे जवळपास 300 ते 350 किलोमीटरचं अंतर आहे। हे अंतर कापायला याला फक्त 30 ते 35 मिनिटं लागले। 8:10 उडालं, 8:35 ते जवळपास बारामतीच्या आकाशात होतं, म्हणजे 20 ते 25 मिनिटात हे विमान बारामतीत पोहोचलेलं होतं। त्याच्यामुळं या विमानाचा जो वेग आहे त्या वेगाचा अंदाज तुम्ही लावू शकता। 51,000 फुटांवर हे विमान उडण्याची याची क्षमता आहे, म्हणजे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर 51,000 फुटापर्यंत हे जाऊ शकतं आणि तिथे ते स्थिरावू शकतं। ऑटो पायलट असणारं हे विमान आहे, पूर्ण अत्याधुनिक क्षमतेचं असलेलं हे विमान आहे जे
उपमुख्यमंत्री अजित पवार वापरत होते आणि हा त्यांचा पहिला प्रवास नव्हता. या विमानाने त्यांनी याच्या आधी अनेक वेळा प्रवास केलेला आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहे त्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामतीत गेले होते. अजित पवारांचा जो कामाचा धडाका आहे तो सगळ्यांना माहिती आहे. पहाटे 6लाच ते उठतात, 6लाच घराच्या बाहेर पडतात आणि त्यानंतर त्याचं काम सुरू होतं. त्यांनी आज पहाटे 6ला ते निघाले. त्यांची जी काही इतर कामं होती ती त्यांनी उरकली. 8 वाजून 10 वाजता विमानात बसले आणि ते बारामतीच्या दिशेने निघालेले होते. याच्याशिवाय हे जे विमान आहे हे विमान याच्या वेगासाठी, त्याच्या आरामदायी प्रवासासाठी आणि त्याच्या परफॉर्मन्ससाठी ओळखलं जातं. त्याच्यामुळं देशातील जे उद्योगपती आहेत किंवा बिझनेस क्लासने जे लोक ट्रॅव्हल करतात ते सगळे लोक या विमानाचा वापर करतात. अतिशय अत्याधुनिक हे विमान मानलं जातं. 2004 साली या विमानाचं नवीन अपग्रेडेड व्हर्जनसुद्धा आलेलं होतं, ज्याला लिअरजेट 45 XR सुद्धा म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये या जे विमान आहे त्याचा वेग जो होता तो वेग जास्त झालेला होता, वाढवण्यात आलेला होता. याच्याशिवाय त्याचा इंजिन परफॉर्मन्स चांगला होता आणि जी पूर्ण सीट क्षमता आहे ती वाढवण्यात आली होती आणि ती आरामदायी करण्यात आलेली होती. हे जे विमान आहे हे विमान ऑपरेट कोण करतं हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या सगळ्या गोष्टीनंतर जो प्रश्न उपस्थित करण्यात आला तो म्हणजे विमानाची काळजी का घेतली गेली नाही. अजित पवार त्या विमानात प्रवास करत होते, जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचं हे विमान होतं तर त्याची काळजी घेणं हे गरजेचं होतं, तरी त्यांची काळजी का घेतली गेली नाही. तर ही जी कंपनी या विमानाचं सगळं देखभाल करत होती किंवा हे विमान प्रोव्हाइड करत होती त्या कंपनीचं नाव आहे VSR व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड. दिल्ली बेस ही कंपनी आहे आणि ही कंपनी विमान भाड्याने देणं किंवा वैमानिकांच्या सेवा पुरवण्याचं काम ही गेल्या अनेक वर्षांपासून करते. महाराष्ट्र शासन असेल किंवा इतर राज्य सरकारं यांना ही विमानं दिली जातात. हेच नाही तर केंद्र सरकारमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांना किंवा इतर नेत्यांना ही कंपनी विमानं देण्याचं काम करते, ज्याचं बिलिंग सरकारी खात्यातून होतं. याच्याशिवाय जे काही बिझनेसमन आहेत, उद्योगपती आहेत, त्यांना सुद्धा विमानं ही कंपनी देते. पण आता प्रश्न तयार होतो, या कंपनीच्या या प्रकारच्या विमानाचा पहिला अपघात आहे का? तर हे अशी अजिबात नाही आहे. याच कंपनीचं याच प्रकारातलं एक विमान 14 सप्टेंबर 2023 साली मुंबई जो विमानतळ आहे त्याच्यावर अपघातग्रस्त झालेलं होतं. त्याचं क्रॅश झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मात्र सुदैवानं कुणीही दगावलेलं नव्हतं. मात्र यावेळी ते सुदैव तसं ठरलं नाही आणि यावेळेस अजित पवारांसह इतरांना जीव गमवायला लागलेला आहे. ज्यावेळेस प्रवास करत होते अजित पवार त्यावेळेस त्यांच्यासोबत कोण कोण होतं हे पण माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर अजित पवारांसोबत त्यांचे जे PA आहेत विदीप जाधव हे होते. याच्याशिवाय कॅप्टन सुमित कपूर हे विमान उडवत होते. त्यांच्यासोबत ज्या कॅप्टन होत्या त्यांचं नाव आहे को पायलट संभावना पाठक. याच्याशिवाय फ्लाईट अटेंडंट जे आहेत त्यांचं नाव आहे पिंकी माळी. एवढे लोक या विमानाने प्रवास करत होते. यांनी सगळ्यांनी मुंबई विमानतळावरून 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण घेतलं आणि 8 वाजून 50 मिनिटांपर्यंत बारामतीत पोहोचणं अपेक्षित होतं. त्याच्या आधीच ते पोहोचलेले होते, मात्र लँडिंग व्यवस्थित करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. आता याच्यात अजून एक प्रश्न तयार केला जातो. तो प्रश्न म्हणजे वैमानिकांची चुकी होती का याच्यामध्ये? हा सगळ्यात मोठा प्रश्न या सगळ्या प्रकारानंतर तयार केला जातोय. तर वैमानिकांची चुकी होती की नव्हती हे तपासण्याआधी आपल्याला हे पाहायला लागेल की वैमानिकांना अनुभव तरी नक्की किती होता. तर या विमानाचे जे मुख्य पायलट होते त्यांचं नाव आहे सुमित कपूर. आता सुमित कपूर कोण आहेत हे माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर सुमित कपूर हे या विमानाचे मुख्य पायलट होते आणि त्यांच्याकडे जवळपास 16,500 तासांपेक्षा जास्त कमर्शियल उड्डाणाचा अनुभव आहे. म्हणजे ते अनुभवी पायलट होते. हेच विमानं नाही तर याच्यापेक्षा मोठे विमानं, कमर्शियल विमानं आणि प्रवासी विमानं उडवण्याचा त्यांना अनुभव होता. त्याच्यामुळे अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे, क्रॅश लँडिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, सगळ्यांना सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे याची प्रत्येक गोष्टीची माहिती, प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग त्यांना होतं. त्याच्यामुळं आपल्याला कधीच म्हणता येणार नाही की सुमित कपूर यांची चुकी असण्याची शक्यता फार कमी आहे या सगळ्या प्रकारामध्ये. याच्याशिवाय दुसरे ज्या को पायलट होत्या त्यांचं नाव आहे संभवी पाठक. संभवी पाठक ज्या आहेत ती फक्त 25 वर्षाची तरुणी आहे, जिने तिच्या पूर्ण कर्तृत्वाच्या जोरावर पायलट ती झालेली होती आणि तिचं जे आत्तापर्यंतचा अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावर तिला 2 देशात लायसन्स मिळालेले होते. फक्त भारतातच नाही तर न्यूझीलंडमधून सुद्धा तिला उड्डाणाचं लायसन्स मिळालेलं होतं, पायलटचं लायसन्स मिळालेलं होतं. संभवी 25 वर्षांची होती. तिचं जे शिक्षण आहे ते ग्वालियरमध्ये झालं. त्याच्यानंतर ती मुंबईत आली. मुंबई विद्यापीठातून तिने एरोनॉटिक्सची जी पदवी आहे
ती घेतली एव्हिएशनमध्ये, तिने BSc केलं होतं. याच्यानंतर ती गेली न्यूझीलंडला इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमधून तिनं प्रशिक्षण घेतलं आणि तिथंसुद्धा तिला कमर्शियल पायलट ट्रेनिंगची जे काही लायसन असतं ते लायसन मिळालेलं होतं. त्याच्यामुळं संभवीच्या ज्या का कर्तृत्वावर आहे ते आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही आहे. संभवीची चूक याच्यामध्ये किती असेल हे आपण सांगू शकत नाही आहे. त्यामुळे इथं जो प्रश्न तयार होतो की लँडिंग वेळी विमानात काही बिघाड झाला का, हे सगळ्यात जास्त तपासणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिली आहे त्याच्यानुसार विमानाने घिरट्या घातल्या बारामतीच्या आकाशात, विमानाचा आवाज वेगळा येत होता, लँडिंग करण्याचा प्रयत्न केला मात्र लँडिंग झालं नाही आणि त्याच्यानंतर क्रॅश लँडिंग करायला लागलं आणि ज्याच्यामध्ये या सगळ्यांना जीव गमवायला लागलेला आहे. याच्याशिवाय अजित पवार जे आहेत ते किती मोठे नेते होते आणि त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती मोठं महत्त्व आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. अजित पवार हे अर्थमंत्री तर होतेच, 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. राजकारणावर त्यांची पकड जितकी मजबूत होती तितकीच त्यांची पकड ही लोकांमध्ये सुद्धा मजबूत होती. आता तुम्ही याच्या एका उदाहरणावरून ओळखू शकता की अजित पवारचा ज्यावेळेस अपघात झाला त्या अपघातानंतर लोकांनी त्यांना तातडीने ओळखलं आहे आणि ते कशावरनं ओळखलं माहिती आहे? त्यांच्या हातातल्या घड्याळावरनं आणि त्यांच्या गॉगलवरनं. म्हणजे अजित पवार कुठलं घड्याळ घालतात हे सुद्धा तिथल्या नागरिकांना माहिती होतं. बारामतीमधला जी ही एअरफील्ड आहे ही एअरफील्ड लांब आहे. तिथे बारामतीकर जे आहेत त्यांच्याशिवाय ते गावातले स्थानिक लोक राहतात आणि अजित पवारांचा संपर्क त्या लोकांच्या प्रत्येक माणसापर्यंत होता. अजित पवार प्रत्येक माणसाला ओळखायचे, प्रत्येकाला नावाने ओळखायचे. ज्या प्रकारे शरद पवार हे प्रत्येकाला सभेतल्या चेहऱ्याने आणि नावाने ओळखतात त्याच प्रकारची जी काही प्रतिभा होती ती अजित पवारांची होती आणि त्याच्यामुळे तातडीने त्यांना ओळखलं गेलं, त्यांना तिथून हलवलं गेलं, हॉस्पिटलला नेलं गेलं. पण त्याआधीच अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता. अजित पवारांचं जाणं हे फक्त राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अतिशय दुःखद बाब आहे आणि हा दुःखाचा डोंगर जो आहे तो कदाचित पुढच्या काही काळापर्यंत विसरता येणार नाही अजित पवारांना कुठल्याच प्रकारे. आणि अजित पवारांची ही जी काही कमी आहे अजित पवारांच्या जाण्यानं जे काही नुकसान झालं आहे ते कदाचित पुढच्या अनेक वर्ष भरून निघणारं नाही आहे. प्रशासनावरची त्यांची पकड सगळ्यांनाच माहिती आहे. प्रशासनावर प्रत्येक अधिकाऱ्याला कुठलं काम सांगावं, कसं करून घ्यावं, पहाटे 6ला बाहेर पडल्यानंतर कुठली कामं केली पाहिजेत आणि वेळेचं कसं नियोजन केलं पाहिजे हे अजित पवारांकडून शिकण्यासारखं होतं. त्यामुळे अजित पवारांचं हे जाणं फक्त राजकारणासाठी नाही तर पूर्ण एकूणच महाराष्ट्रासाठी मोठं नुकसान आहे.